हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट प्रणू चॅनलमध्ये। आज ना आपण आपल्या चॅनलवरती कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात बनणारा चिकन पाहणार आहोत। आता ना हे अगदी इन्स्टंट असं चिकन आपण बनवणार आहे। कधी कधी काय होतं, पाहुणे आले की अगदी पटकन काहीतरी बनवायचं असतं। चिकन वगैरे तुम्ही पातेल्यात घातलं ना की बराच वेळ लागतो चिकन शिजायला। आज ना फक्त 10 मिनिटांमध्ये आपण हे चिकन बनवणार आहोत। अगदी वाटण काढून हे चिकन 10 मिनिटातच बनणार आहे। कुकरमध्ये खूप सोप्या पद्धतीने हे चिकन बनवणार आहोत आपण। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण चिकन छान असं धुवून घेतलेलं आहे। मस्त असे पीस करून घेतले चिकनचे आणि अगदी छान असं चिकन आपण धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना वाटण तयार करून घ्यायचे। त्यासाठी इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही ना ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। सुका असेल तर सुकं घ्या, ओला असेल तर ओला घ्या। इथे आपण खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, कारण ते आपल्याला मिक्सरला लावायचंय। भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। इथे ना मिरच्या घेतल्यात हिरव्या। आपण जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे त्या अकॉर्डिंग मिरच्या घ्या, कारण आपण लाल तिखट सुद्धा यामध्ये ऍड करणार आहोत। त्यानंतर इथे आपण लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। छान अशी लसूण सोलून घेतलेली आहे। एक गड्डा लसूण आहे। त्यानंतर आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे ना हे काळी मिरीचे 7-8 दाणे आपण घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय। आता हे ना मिक्सर मधून वाटून ह्याचं वाटण तयार करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला चिकनला फोडणी द्यायची आहे। आता आपल्याला चिकन तयार करून घ्यायचं। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कुकर घेतलाय। कुकर मध्ये अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल टाकूया। तेल छान असं गरम झालं ना की आता फोडणीला आपल्याला इथे एक ही जाडी वेलची आहे ती टाकायची, एक हे चक्री फूल आहे ते टाकायचंय आणि इथे दगड फूल आहे थोडंसं ते टाकायचंय। इथे ना 2 तमालपत्र घेतलेत मी, ते टाकूयात। 2 लाल मिरच्या आहेत त्या टाकूयात। आता ना इथे फोडणीला आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय आपण आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन्ही टाकूयात। कांदा टोमॅटो ना तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला पूर्ण कच्चेपणा निघून जाईपर्यंत हा कांदा टोमॅटो तेलावरती परतून घेऊयात। इथे ना कांदा टोमॅटो आपण तेलावरती अगदी मस्त असा परतून घेतलाय। अगदी व्यवस्थित असं कांदा टोमॅटो तेलावरती परतून घेतल्यानंतर हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता हे वाटण सुद्धा अगदी छान असं तेलावरती परतून घ्यायचंय। वाटणातला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। 5-6 मिनिटांसाठी अगदी छान असं तेलावरती वाटण परतून घ्यायचं, कडेने अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत। इथे तुम्ही पाहू शकता वाटणाला अगदी खमंग असा सुवास यायला लागलाय आणि कडेने ना अशा पद्धतीने तेल सुद्धा सुटायला लागलंय। याचा अर्थ आपलं वाटण ना अगदी छान असं परतून झालंय तेलावरती। आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा हळद टाकूया। आपण यामध्ये ऑलरेडी मिरच्या टाकल्यात, त्या अकॉर्डिंग लाल तिखट टाकायचंय। मी इथे ना 3 छोटे चमचे लाल तिखट टाकते आणि इथे ना 1 मोठा चमचा इतका चिकन मसाला टाकायचा आहे। आता हे मसाले पण थोडेसे छान असे परतून घेऊयात, साधारणतः अर्ध्या मिनिटासाठी। आता ना इथे आपण चिकन अगदी स्वच्छ असं धुवून घेतलंय ते यामध्ये टाकूयात। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाला ना चिकनच्या प्रत्येक पीसला अगदी मस्त असं लागला गेला पाहिजे। आता ना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलेलं त्याच्यामध्येच मी थोडं पाणी घेतलंय, ते यामध्ये टाकूया, म्हणजे वाटण अजिबात वाया जात नाही।
जितकं आपल्याला चिकनचा रस्सा करायचा आहे ना त्या अकॉर्डिंग पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आपण ना। इथे थोडं गरम पाणी टाकलेलं आहे, गरम पाण्याने मस्त अशी चव येते भाजीला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। आता गॅस ना मोठा केलाय आपण, चिकनला एक मस्त अशी उकळी येऊन देऊया। इथे ना चिकनला एक मस्त अशी उकळी आली आहे। यामध्ये आपण थोडा चमचा फिरून घेऊयात। गॅस ना बारीक करून घेऊयात आणि भरभरून अशी कोथिंबीर यावरती टाकायची आपल्याला। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आता कुकरला मस्त अशा 2 शिट्ट्या करून घेऊयात। 2 शिट्ट्यांमध्ये ना चिकन अगदी परफेक्टली शिजलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता कुकरला अगदी मस्त 2 शिट्ट्या करून कुकर आपण थंड करून घेतलाय आणि अगदी गरमागरम तर्रीदार असं हे चिकन बनून तयार आहे। आपण ह्याला लगेच सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। घरी पाहुणे रावणे आले ना तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि तितकंच चविष्ट असं बनणार हे चिकनची रेसिपी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।